मेरे पास में एक बच्ची है प्रतिमा। प्रतिमा ये मराठा है, महाराष्ट्रियन है। और ये प्रतिमा मुंबई निवासी है, महाराष्ट्र की। और ये बच्ची अपना स्वयं का खुद का पालन करती थी, अपना बढ़िया कमाती थी, इंडस्ट्री से जुड़ी हुई थी। इस बच्ची को आरिफ अली नाम का व्यक्ति इस बच्ची को किस तरीके से गुमराह किया, फंसाया एक जिहाद में। और इस बच्ची की कुछ मजबूरी हो गई उसके साथ रहना। एक बच्ची इसके पेट में उस समय मौजूद थी, तो इसकी मजबूरी थी, ये फंस चुकी थी जाल में। ये समझौता करके जब उसके साथ रहने आ गई, उस व्यक्ति ने इसको धोखा दिया कि वो ऑलरेडी विवाहित था, है ना, वो ऑलरेडी विवाहित था, पहले से शादीशुदा था। बच्ची को गुमराह किया, इसको फंसाया, इसका जो जो नहीं बोलने की चीजें सामने वो सब इसके साथ किया। और बच्ची के पास में जो कमाया हुआ पैसा था, प्रॉपर्टी थी, वो सारी उसने बिकवाई। और बिकवा के बच्ची से एक जिम बनवाया। रोजगार करूंगा मैं तो मुझे जिम खुलवा कर दो। बच्ची ने एक जिम बनवा कर दिया उसे, और उसको मकान प्रॉपर्टी बेच के उसके नाम करवा दिया। बच्ची का सब कुछ, सर्वस्व धन दौलत, पैसा रुपया, मकान सब ले लिया। और लेने के बाद में एक ऑलरेडी पत्नी उसके पास पहले से मौजूद है, एक का तो पता चला और भी हो सकता है, और हो 2-3। और अब बच्ची ने जब इतना समय सब ये सहती रही, कितना समय हो गया? 3 साल। ये 3 साल से बच्ची उसका आतंक झेल रही है, उसकी मारपीट झेल रही है। और कहीं जाने का प्रयास करती है तो इसे रोक दिया जाता है। और सब कुछ झेलने के बाद में इसको वह और उसके परिवारजन अब उसको मारने पीटने लगे हैं। ये प्रतिमा नैन्स वंकर मराठा है, ये महाराष्ट्रियन बच्ची है। और ये प्रतिमा बच्ची जिहादी के जाल में फंस गई। अब इसको मारा पीटी, इसके साथ में दुराचार को काम चालू हो गए। बच्ची तंग आकर और पिंड छुड़ाना चाहती है, तो अगले ने इसको कहा है कि 3 तलाक, जो कानून खत्म हो कानून बन चुका है, और इस प्रकार की भाषा बोल नहीं सकता, मना है। अब उसने कहा है कि सब कुछ ले लिया इसका, सर्वस्व, और इसकी बच्ची को भी लेना चाहता है। और अब इससे कह दिया है कि तू यहां से जा सकती है, और वो साइन करके जाएगी। बच्ची ने प्रॉपर्टी बेचकर उसे बिजनेस करवाया। उसके पास ऑलरेडी होटल्स है, कई व्यापार है उसके पास में। लेकिन बच्ची भोली थी, फंस गई। बच्चियां अक्सर भोली होती है, फंसी जाती है। और आज वह बच्ची इसी विषय को लेकर, और एक सनातनी पर विश्वास है इसका, क्योंकि ये भी सनातनी है, जाल में फंस गई बेचारी। ये स्वयं अपनी पीड़ा लेकर यहां आई है कि मेरे साथ में इतना अत्याचार हुआ है और मैं फंस चुकी हूं, और मेरे सारी प्रॉपर्टी संपत्ति सब ले चुका है। अब मुझे जान से मारने की धमकी देता है, और सब कुछ जो इसने लिया है, वे जो लिया है वो तो ले लिया, और अब और पिंड छुड़ाने के लिए दे सकती है, अन्यथा इसके साथ कल को कोई नुकसान कर देगा। ये स्थितियां हैं। मेरी बहनों, बच्चियों, बेटियों, जो भी आप सब सुन रहे हैं, मेरी प्रार्थना निवेदन है, ये बहुत ही चिंताजनक विषय है। आप हम सबको सतर्क रहना है, सजग रहना है। इस प्रकार के जिहादी चारों तरफ फिरते घूमते रहते हैं, और इस प्रकार की बच्चियां भोली वाली फंस जाती है, और उनके साथ इस प्रकार की दुर्घटनाएं घट जाती है। आप हम सबको सतर्क रहने की आवश्यकता है। और इस प्रकार के जिहादी जो इस प्रकार का माहौल खराब करके बच्चियों को फंसा रहे हैं, और बच्चियों को इस प्रकार से सब कुछ सर्वस्व लूट रहे हैं, उन लोगों के खिलाफ भी आप हम सबको कार्रवाई करने की आवश्यकता है। ये बच्ची खुद यहाँ बैठी है, स्वयं बच्ची ये बात कह रही है कि मैं सारी सनातनी बच्चियों को आगाह करती हूँ कि आप सब अपने आप को बचाओ। मेरी जैसी कई बच्चियां फंस चुकी है, कई कट चुकी है, कई फ्रिज में जा चुकी है, कई मौत के घाट उतारी जा चुकी है, और कई बच्चों के साथ में किस किस प्रकार के दुष्कर्म हो चुके हैं वो आप हम सबको पता है। इसलिए आप हम सबको अब इस बच्ची को सुनकर और सतर्क रहने की आवश्यकता है। और जो जिस प्रकार के लोग इसे घूम रहे हैं और ऐसी हरकतें कर रहे हैं, उनको बख्शने की आवश्यकता नहीं है।
सरकार, कानून, सब आपके नियम कायदे आपके पास हैं, आपको पता है। आप सबको तुरंत शिकायत करनी चाहिए, पड़ोस के थाने में जाके आपको रिपोर्ट दर्ज करानी चाहिए, महिला थानों में करनी चाहिए। सुरक्षा नंबर आपके पास होते हैं, उन पर आपको डायल करके, मिस कॉल करके अपनी जिम्मेदारी निभानी चाहिए। इस प्रकार की आसपास दुर्घटना घट रही हो तो बहन बेटियों को बचाने के लिए आप हम सबको सजग रहने की आवश्यकता है। अब आप चाहें तो प्रतिमा नाम की जो बच्ची है स्वयं बैठी है, अपने आप को बचाने आई है, इसकी जान बचाने आई है, इसकी बच्ची को बचाने आई है। सर कुछ नहीं, मैं अभी मेरा घर वापस लेना चाहती हूँ और मेरी बच्ची और मेरी सुरक्षा चाहती हूँ। कितना पैसा दिया तुमने उसको? सर 20 लाख रुपए दे चुकी। 20 लाख रुपए? हाँ। पूरा कमाई तुम्हारा है ना? हाँ, मेरी एक प्रॉपर्टी सेल करके मैंने यहाँ पर। क्या नाम तुम्हारा बताओ? प्रतिमा अशोक ने। कहाँ से हो? मुंबई से। मुंबई से हो? हिंदू हो? हाँ। सनातनी हो? हाँ सर। इसने कैसे फंसाया तुम्हें? कुछ नहीं, पहले तो शादी वगैरह क्या वो दिया, 3 बार इसमें दवाइयाँ भी खा चुकी, इसकी फैमिली को भी पता है। और इसकी पहले शादी के बारे में मुझे कुछ नहीं पता था, बाद में पता चला, जब तक तो मेरे पेट में बच्ची रह गई थी। और अभी मैंने जो फ्लैट सेल किया वो इसने बोला था मुझे ये जिम के बिजनेस के लिए दे देना, मैं वापस करूंगा। और इसके सबूत वो जो जिनसे खरीदा है ना हरीशंकर, वो भी है, उनके सामने ही बात हुई थी। और आज वो पैसे रिटर्न करने के टाइम पे बोल रहे कि तलाक देगी तो पैसे लूंगा, नहीं तो अदरवाइज पैसे नहीं दूंगा। तो मैंने बोला तलाक और इन पैसों का तो कोई रोल ही नहीं है। आज पेमेंट देने की बात हुई थी, ऑलरेडी रजिस्ट्री रुक चुकी है इनके चक्करों में। इनके एक भाई ने भी बोल दिया था इसके नाम पे घर नहीं चढ़ने दूंगा, जबकि उनको। सुप्रिया सुळे वारंवार म्हणतात की मला लव माहित आहे, मला जिहाद माहित आहे, मात्र लव जिहाद मला माहितच नाही। तर सुप्रिया सुळे यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवावा ही आमची नम्र विनंती आहे। कदाचित हा व्हिडिओ बघून सुप्रिया सुळे यांना लव जिहाद काय असतो हे स्पष्टपणे समजेल। सुप्रिया सुळे बोलल्या होत्या की लव जिहाद मला माहित नाही, मात्र सुप्रिया सुळे यांच्याच गटाचे शरद पवार यांचे स्वयंघोषित मानसपुत्र विधानसभेमध्ये ओरडून ओरडून सांगत होते की होय, महाराष्ट्रामध्ये 3000 नव्हे तर फक्त 1200च लव जिहादच्या केस झालेल्या आहेत। सुप्रिया सुळे यांनी त्याकडे डोळेझाक केली का? मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रातली मुंबईतली प्रतिमा फातिमा बनली आणि तिच्या आयुष्याची कशी राख रांगोळी झाली हे आता तुम्ही बघितलेलं आहे। हे सगळं का घडतंय त्याचं कारण असं आहे की आपण आपल्या मुलांना संस्कार देण्यामध्ये कमी पडतोय, आपण आपल्या धर्माचं शिक्षण आपल्या मुलांना द्यायला कमी पडतोय। त्यामुळे सिस्टमॅटिकली अगदी पद्धतशीरपणे काही जण आपल्या देवादिकांना धर्माला नाव ठेवतात, त्याची टिंगलटवाळी करतात, असे प्रश्न विचारतात ज्यांची उत्तरं आपली पोरं देऊ शकत नाहीत। आणि मग आपली ही भोळी भाबडी पोरं यांच्या महान शांतिप्रिय समाजाला ग्रेट मानायला लागतात आणि यांच्या नादाला लागतात। लव जिहादच्या बळी आपल्या पोरी अशा प्रकारे पडतात। गुटखा खाऊन छपरीगिरी करत अनेक तुकार, सलमान, शाहरुख रस्त्यावर हिंडतायत। हिंदू मुली जिथून ये जा करतात त्या रस्त्यावर बसणे, टॉन्ट पास करणे, त्यांच्यावर लाईन मारणे हे यांचे धंदे। आणि आपल्याकडच्या काही मुलींना सुद्धा सभ्य सज्जन मुलं आवडत नाहीत, यांना असले टोकार धंदे करणारे छपरी पोरच जास्त आवडतात। आता अनेक जण असं म्हणतील की जर यांना जाणवलेलं आहे की आपण एका छपरी मावाली आणि टोकार मुलासोबत मैत्री केलेली आहे, तेव्हा ही मैत्री वेळीच तोडता का येत नाही? तर त्याचं कारण असं आहे की वेळ निघून गेलेली असते। हे छपरी भिकार चोट मुलींचे नको नको त्या अवस्थेतले फोटोज काढतात आणि त्यांना ब्लॅकमेल करतात। आपली आणि आपल्या घराण्याची, आपल्या मायबापाची अब्रू चव्हाट्यावर येऊ नये यासाठी या मुली अत्याचार सहन करतात आणि अशाच प्रकारे प्रतिमाच्या फातिमा बनतात। मग फातिमा बनल्यानंतर यांची जमीन जायदाद, यांनी कमवलेला सगळा पैसा आधीच 2-3 लग्न केलेला अब्दुल ओरबाडून खातो। हे ढळढळीत सत्य दिसत असून सुद्धा हिंदूंच्या अनेक पोरी अजूनही असं म्हणतात की नाही नाही, मेरा अब्दुल वैसा हाईच नाही। मग अशा हिंदू पोरींना आमचं म्हणणं आहे, तुमचा अब्दुल तसा नाही ना, मग ठीक आहे, जाऊन बसा फ्रीज मध्ये। 20 तारखेला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं मतदान आहे। तुम्हा सगळ्यांना एक छोटीशी विनंती आहे मित्रांनो, मतदानाला जाण्या अगोदर आदल्या दिवशी ना केरला स्टोरी हा चित्रपट नक्की बघा। त्यामधली नायिका आपल्या पालकांना, आई वडिलांना स्पष्टपणे सांगते की आम्ही लव जिहादच्या बळी पडलो, यात आमचा दोष नाही, तुमचा दोष आहे। तुम्ही आम्हाला आमच्या धर्माचं, आपल्या महान धर्माचं शिक्षण दिलं नाही आणि आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये होतो
होतो तेव्हा आमच्या मुसलमान मैत्रिणींनी सिस्टमॅटिकली आमचं ब्रेन वॉश केलं, आम्ही त्याला बळी पडलो. त्यांनी आमच्या धर्मावर आणि देवादिकांवर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आम्हाला देता आली नाही, त्यामुळे आम्हालाच आमचा धर्म नकोसा वाटायला लागला आणि म्हणून मग आम्ही त्यांच्या धर्माला भुललो आणि लव्ह जिहादला बळी पडलो. हे अपयश तुमचं आहे, आमचं नाही, आणि ही वस्तुस्थिती आहे, हीच सत्यता आहे. हिंदूंच्या मुली बिघडत चाललेल्या आहेत. बापाने किंवा आईने जर सांगितलं अंगभर कपडे घालत जा, हातात बांगड्या असल्या पाहिजेत, कानातले असले पाहिजेत छानपैकी, डोक्यावर टिळा लावलेला पाहिजे, मात्र हे जर कोणी आई वडिलांनी मुलींना सांगितलं तर मुली म्हणतात तुम्हाला अक्कल आहे का हो, जग बघा कुठे चाललंय आणि तुम्ही आम्हाला मागे खेचत आहात. हे असलं बांगड्या घालणं, ते टिळा लावणं, छी किती छपरी दिसतं ते, किती चीप वाटतं ते, डाऊन मार्केट वाटतं हो बाबा. तुम्ही ना अजूनही जुन्याच विचारांचे आहात, तुम्ही नका बरं मला अक्कल शिकू, असं सरळ सरळ काही जणी बोलतात. तुमच्यापैकी जर कोणाची मुलगी तुम्हाला असं बोलत असेल तर तिचे मित्र मैत्रिणी एकदा तपासा, सिस्टमॅटिकली ब्रेन वॉश होतंय का हे एकदा चेक करा. घटना घडून गेल्यानंतर रडत बसण्यात काहीच अर्थ नसतो. घटना घडूच नये यासाठी आधीच प्रयत्न करावे लागतात. इजा झाल्यानंतर उपचार केले जातातच, मात्र इजाच होऊ नये याची काळजी घेतली तर आयुष्य सुंदरच राहील ना. हिंदूंच्या मुली पळवून नेणाऱ्या, लव्ह जिहाद करणाऱ्या या लोकांचं बळ कशामुळे वाढलंय माहितीये? शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस सारखे दळभद्री नेते महाराष्ट्राच्या बोकांडी बसलेले आहेत, जे बेशरमपणे मुस्लिमांच्या सगळ्या मागण्या बिनशर्त मान्य करतात. यामुळे अनेकांना बळ मिळतं. अनेकांना असं वाटायला लागतं आम्ही नंगा नाच केला तरी उद्धव ठाकरे, शरद पवार आम्हाला काहीही करणार नाहीत. यांचा हा माज आणि बळ इतकं वाढलेलं आहे की यांनी आता चक्क हिंदूंच्या मुलींचे रेट ठरवलेले आहेत. ब्राह्मणाची पळवून नेली तर 7 लाख, मराठ्याची पळवून नेली तर 5 लाख, ओबीसी मधली कोणी पळवून नेली तर 3 लाख, शिखांची नेली तर 9 लाख, मारवाड्याची नेली तर 7 लाख, आणि तुम्ही बसा सर्व धर्म समभावाची पुंगी वाजवत. अनेक ठिकाणाहून या लफंग्यांना फंडिंग होतं आणि त्या फंडिंगचा वापर करून हे हिंदूंच्या मुली पळवतात, त्यांना बाटवतात. अशी कितीतरी उदाहरणं उघड उघड समोर येत आहेत. परवाचीच घटना, महाप्रपंचचे काही सदस्य, काही सभासद पाणीपुरी खाण्यासाठी एका पाणीपुरीच्या गाडीवर गेले. त्या पाणीपुरीच्या गाडीवर मोठा फलक लावलेला होता, गुरुप्रसाद पाणीपुरी सेंटर. प्रपंच परिवारापैकी एका जणाने आपला मोबाईल काढला आणि तिथे गुगल पे करण्यासाठी जे स्कॅनर ठेवलेलं होतं ते स्कॅनर अगोदर चेक केलं. गुरुप्रसाद पाणीपुरी सेंटर या नावाने पाणीपुरी विकणारा हिंदू नव्हता, त्याचं नाव होतं मोहम्मद. आता मोहम्मदचा आणि गुरुप्रसादचा काय संबंध? यांना हिंदूंची नावं वापरून व्यापार करायचा आहे, मात्र जय श्रीराम म्हटलं की बुडाला आग लागते. यांच्यातलेच कितीतरी भिकारी असे आहेत जे हिंदूंचे भगवे वस्त्र घालून भीक मागतात, त्यातून मग नंतर व्यसन करतात आणि आपले बावळट हिंदू आपल्याच धर्मातल्या लोकांना शिव्या द्यायला सुरुवात करतात. हिंदू नाव धारण करून, हिंदूंची वस्त्र परिधान करून भीक मागणारे असे अनेक जण उघड झालेले आहेत. सोशल मीडियावर असले व्हिडिओज व्हायरल सुद्धा झालेले आहेत. मात्र अजूनही आपण डोळे मिटून झोपलेलो आहोत. झोपेतून जागे व्हा, धोका तुमच्या घरापर्यंत पोहोचलाय हे अजूनही लक्षात येत नसेल तर तुमच्यासारखे दुर्दैवी तुम्हीच आहात. मित्रांनो, यासाठीच कळकळीचं आवाहन आहे, हिंदूंमध्ये फूट पडू देऊ नका. हिंदूंची एकजूट वाढलीच पाहिजे. लक्षात ठेवा, बटोगे तो कटोगे, एक रहोगे तो नेक रहोगे, ही वस्तुस्थिती आहे. मुस्लिम मौलानांनी फतवे काढलेत की भकास आघाडीला मतदान करा. अरे तुम्ही हिंदू तुमच्या हिंदू मित्र परिचितांना आवाहन करा, भकास आघाडीला मतदान करू नका. हिंदुत्ववादी विचारधारा असलेल्या पक्षाला आणि हिंदुत्ववादी विचार असलेल्या उमेदवारालाच मतदान करा. नोटाचं बटन दाबून तुमचं मत वाया घालवू नका. हिंदूंची एकजूट वाढावी यासाठी प्रपंच परिवार कसोशीने प्रयत्न करतोय. त्याला पाठबळ द्या, सहकार्य करा, आशीर्वाद द्या. हिंदू प्रपंच हे नवकोर युट्यूब चॅनल परिवाराने नुकतंच सुरू केलेलं आहे. तथाकथित राष्ट्रपित्याने आणि तथाकथित महात्म्याने ईश्वर अल्लाह तेरो नाम सबको सन्मती दे भगवान या स्वतःच्या मनाच्या ओळी पवित्र राम भजनामध्ये घुसडून पवित्र राम भजन भ्रष्ट करून टाकलं. मात्र तुलसीदास रचित पवित्र मूळ राम भजन काय आहे हे जाणून घ्यायचं असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये या राम भजनाच्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे. त्या लिंकला क्लिक करा आणि प्रभू श्री रामाचं हे पवित्र मूळ भजन स्वतः सुद्धा ऐकवा, आपल्या घरातल्या मुलांना सुद्धा ऐकवा. उद्या चालून त्यांनी प्रश्न करता कामा नये की तुम्ही आम्हाला पवित्र मूळ राम भजन का ऐकवलं नाही. इजा झाल्यावर उपचार करू नका, इजा होऊच नये याची काळजी घ्या. म्हणूनच हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा, ज्यावरून धर्मशास्त्र, नीती, संस्कार आणि संस्कृती यांवरचे शास्त्रीय आणि वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले सुंदर असे व्हिडिओ सादर केले जात आहेत. राम भजन नक्की ऐका, आपल्या हिंदू मित्र परिचितांमध्ये
मित्रांमध्ये भरपूर शेअर करा आणि त्यांना सुद्धा हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलशी जोडले जाण्यासाठी आवाहन करा. महाप्रपंचची मेंबरशिप सुरू झालेली आहे, तेव्हा मेंबरशिप सुद्धा नक्की घ्या, ज्याचं सन्मान शुल्क अत्यंत कमी असं ठेवण्यात आलेलं आहे. लवकरच आपण यातूनच प्रपंच परिवारातील हिंदू माता बंधू भगिनी जे रामभक्त आहेत त्यांच्यासाठी रोजगाराच्या नव्या नव्या योजना आणि कल्पना आणत आहोत. तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणात हिंदू प्रपंच आणि महाप्रपंच या युट्यूब चॅनलशी जोडले जा. महाप्रपंचची मेंबरशिप आवर्जून घ्या. मित्रांनो, प्रतिमाची फातिमा होऊ नये यासाठी सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करावे लागणार आहेत. कुठलाही जरांगे प्रतिमाची फातिमा झाल्यानंतर पुढे येत नाही. उलट जरांगे तर आता त्याच लोकांमध्ये जाऊन बसलेले आहेत जे लोक प्रतिमाची फातिमा बनावी यासाठी फंडिंग करून षडयंत्र रचत आहेत. मात्र आपण सगळे एकजूट राहून हे षडयंत्र हाणून पाडूया आणि त्यासाठी आपली एकजूट वाढवूया. मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका. आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघतोय, तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा. राजकीय बातम्या, राजकीय घटना, राजकीय घडामोडी आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.